नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। सुनील केदारांना घेराव घातल्यानंतर आता पोलीस खबरदारी घेत आहेत। भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। नाशिक महापालिका निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे भाजपमधला अंतर्गत वाद हा उफाळून आलेला आहे आणि ठिकठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून खरं तर शहराध्यक्ष यांना घेराव घातला जातोय, घोषणाबाजी केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं असेल तर नाशिकच्या भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी खरं तर हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही, एबी फॉर्म मिळाले नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जो त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालेला आहे आणि ठिकठिकाणी ते आक्रमक होताना देखील आपल्याला बघायला मिळतात। काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं असेल तर पक्षप्रवेशावरून असेल किंवा एबी फॉर्मवरून याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी खरं तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील घेराव घातलेला होता आणि यानंतर त्यांची जी नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जो रोष आहे याचा सामना त्यांना करावा लागतोय आणि कुठलाही या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो भाजपच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खरं तर पोलिसांच्या वतीने ही खबरदारी घेण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। महेश माले, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।